नमस्कार मंडळी, जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी मनातल्या महाभारतातील धृतराष्ट्र हे एक पात्र घेऊन आलेली आहे की महाभारतामध्ये धृतराष्ट्राचं नेमकं चुकलं काय. तर आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकावी लागेल. पूर्ण व्हिडिओ बघा. तर मंडळी, धृतराष्ट्र म्हणजे फक्त अंधराजा नव्हता, तो अंधत्वाच्या सावलीत वाढलेला एक मनुष्य होता. जन्मतः नेत्रहीन आणि त्यामुळे जन्मताच वंचित, ज्येष्ठ असूनही सिंहासनापासून दूर ठेवला गेला. इथेच त्याच्या मनात एक दाह पेटला. वंश परंपरेनुसार तो राजा व्हायला हवा होता, पण नीतीनुसार तो अपात्र ठरला. हा पहिला जखमेचा ठसा होता. मानववंशशास्त्रज्ञ सांगत असतात, जेव्हा एखाद्या समाजात शारीरिक पूर्णत्व सत्तेची अट बनतं, तेव्हा अपूर्ण मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या मनात सत्तेची भूक आणि असुरक्षितता दोन्ही जन्म घेतात. धृतराष्ट्र त्याचाच परिणाम होता. त्याची क्रूरता तलवारीत नव्हती, ती मौनात होती. द्रौपदीचा अपमान होत असताना तो बसून राहिला. अन्याय दिसत नव्हता, पण एक होतं तरीही एक एक ऐकू येत होता, तरीही त्याने हस्तक्षेप केला नाही. ही निष्क्रियता हीच त्याची सर्वात मोठी क्रूरता होती. कारण सत्तेवर बसलेला माणूस जेव्हा चुकीला थांबवत नाही, तेव्हा तो चुकीचा भागीदार ठरतो. त्याने अधर्म केला नाही असं म्हणणं सोपं आहे, पण अधर्माला संमती देणं हा देखील अधर्मच असतो. त्याचा स्वार्थ केवळ वैयक्तिक नव्हता, तो वंश रक्षणाचा होता. दुर्योधनात त्याला स्वतःचं पूर्णत्व भरून निघताना दिसत होतं. स्वतःला जे सिंहासन पूर्णत्वानं मिळालं नाही, ते मुलाच्या रूपानं टिकवायचं होतं. म्हणूनच त्याचं पुत्रप्रेम अंध होतं. ते प्रेम नव्हतं, फक्त ती भीती होती. वंश तुटण्याची भीती, सत्ता निसटण्याची भीती, स्वतःच्या अपयशाची कबुली द्यावी लागण्याची भीती. पितृसत्ताक समाजात मुलगा म्हणजे वारस आणि वारस म्हणजे अमरत्व. यामुळे दुर्योधन चुकीचा आहे हे जाणूनही त्याला थांबवणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नाला मारणं होतं. धृतराष्ट्र अधर्मी होता का? की तो परिस्थितीचा कैदी होता? तो धर्म जाणत होता, पण धर्म जगण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं. त्याचं अंधत्व डोळ्यात होतं, पण मोठं अंधत्व निर्णयात होतं. सत्य माहीत असूनही त्याने त्याकडे पाठ फिरवली, आणि जेव्हा राजा पाठ फिरवतो तेव्हा राज्य रणांगण बनतं. महाभारताचा युद्ध जरी कुरुक्षेत्रात लढलं गेलं, तरी त्याची बाजू धृतराष्ट्राच्या मनात पेरली गेली होती. ही नगड असुरक्षितता, स्वार्थ आणि अंधप्रेम यांच्या रूपानं तो राक्षस नव्हता, तो कमकुवत होता. पण सत्तेवरची कमकुवतता हीच सर्वात भयानक असते, कारण ती स्वतःचा नाश करताना संपूर्ण वंश जाळून टाकते. धृतराष्ट्र म्हणजे व्यक्तीची कथा नाही, तो प्रत्येक काळातील त्या सत्ताधाऱ्याचा आरसा आहे, जो सत्य जाणूनही मौन बाळगतो, न्याय समजूनही रक्तसंबंध निवडतो आणि शेवटी सर्व काही गमावून बसतो. त्याची शोकांतिका म्हणजे त्याने आयुष्यभर काहीच पाहिलं नाही, त्याला अनुभवताही आलं नाही. त्याने सर्व मिळवायच्या नादात जे काही उरलं होतं तेही हरवलं. तर मंडळी, मनातल्या महाभारतातील आपण एक धृतराष्ट्राचं पात्र आज समजून घेतलं. तुम्हाला माहिती कशी आवडली मला नक्की सांगा. कमेंट करून शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्याच्या दिवशी एक नवीन महाभारतातील पात्र घेऊन येईल. तोपर्यंत जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे.